Hello students, am I audible? Hello, आवाज येतो का माझा students? Hello students. So Yes, sir. okay, we are studying the how to start a business. Business सुरू करताना कशा प्रकारे स्टार्टिंग करायचं आपण बघतोय. Again, we will be using some part from first slide. This line of a business. In that line of a business, का बरं सांगायचं ना मी 95. ए बाई सांगायचं ना मम्मी, सांगायचं मम्मी. नाही सांग सांग, लाव फोन. तू का बरं 80 सांगितलंय? अगं मला मला ते लक्षात आहे म्हणा, आत्ताचे मी विसरून गेले. सांग तू, जाय, मला नको सांग. तुला खरंच सांगायचे ना, मला लावते. Please close your mic. so students, we are studying this how to set up a business. पहिल्या स्टेपला काय करायचं मला? लाईन अप करायचं बिझनेसला. लाईन अप करायचं म्हणजे लाईन ऑफ अ बिझनेस. रॉ मटेरियल काय असणार आहे, टेक्नॉलॉजी काय वापरणार आहे, सोर्सेस ऑफ सप्लाय काय आहे, म्हणजे प्रॉफिटेबिलिटी कशी असणार आहे, प्रोडक्ट काय, माझं डिझाईन काय, प्राइसिंग काय असणार आहे, डिस्ट्रीब्युशन कशा प्रकारे करणार आहे, पब्लिसिटी कशा प्रकारे करायची मला बिझनेसची. बरोबर, दॅट इज ऑल लाईन ऑफ अ बिझनेस. देन इन द नेक्स्ट पार्ट, साइज ऑफ द युनिट. बिझनेसची साईज कशा प्रकारे माझं, बरोबर, whether it is small size or whether it is a big size, bro, depending upon the size of the unit. Then in the next part, that size of the unit is very important. Then location of business. That location of a business is also important for any business. As I said, you location is decides the growth of the firm. If that location is good, कारण काही ठिकाणी बघा साखर कारखान्याच्या उभारतात, बरोबर, शुगर फॅक्टरी. सो शुगर फॅक्टरीत लागणारा ऊस जो आहे, जर तो इझिली नियर बाय एरियातून आपल्याला इझिली तिथे रिचेबल असेल, that will be more easy for growth of the any sugar factory. Whereas when that sugar is not easily reached to the company, that will add the extra cost of transportation. Then it is not easy for growth of the firm. It also add the extra cost. Then forms of ownership. पुढच्या पार्ट मध्ये आपण बघितलं का फॉर्म्स ऑफ ओनरशिप काय, तुमच्या कंपनीमध्ये कोण कोण पार्टनर्स तुम्हाला, बरोबर, वेदर इज सिंगल एंटरप्रेन्योरशिप or whether it is a you are having some partner, that is forms of the ownership. That forms of ownership also very important for any company. That forms of ownership will decide the whether that is independent company or whether you are having some partners or whether it is having some joint stock company. So that is very important for any company. So interrupt linear आपण बघितलं होतं. So that forms of company will decide the how many employees are with as a owner, how many persons are there. So that is forms of ownership. Then आपण जे लास्ट पार्ट बघत होतो मागच्या लेक्चरला, that is a financial planning. How you are planning your finance, बरोबर, कशा प्रकारे फायनान्स तुम्हाला प्लॅन करायचं. ऍडव्हान्स डिसिजन इन द फायनान्शियल प्लॅनिंग आर व्हेरी इम्पॉर्टंट. ऍडव्होकेट फंड्स मस्ट बी प्रोव्हाइडेड, बरोबर, सफिशियंट फंड्स तुम्हाला प्रोव्हाइड करता आला पाहिजे ऍट राईट टाइम. वेळेवर तुम्हाला जर फंड्स नसणार आहे, यू कॅनट do the further activity. So then importantly provision of physical facility. पुढच्या टर्म मध्ये काय करायचं आपल्याला, फिजिकल फॅसिलिटी कुठल्या कुठल्या लागणार तुम्हाला, बरोबर, सिलेक्शन ऑफ मशीन्स, सिलेक्शन ऑफ इक्विपमेंट, देन सिलेक्शन ऑफ प्लांट अँड बिल्डिंग. द नेचर अँड क्वांटम डिपेंड्स अपॉन द. आता पुढच्या ज्या गोष्टी सगळ्या, तुमची बिझनेसची साईज कशा प्रकारची फर्म आहे, लार्ज साईज बिझनेस आहे का मीडियम साईज बिझनेस आहे का स्मॉल स्केल बिझनेस आहे, त्याच्यावर तुमचे पुढच्या कुठल्या प्रकारचे मशीन घेणार तुम्ही, कुठल्या प्रकारचे इक्विपमेंट घेणार, ते सगळे ते लागणार आहे. देन नेचर ऑफ द बिझनेस कसा आहे, तुम्ही काही मॅन्युफॅक्चरिंग करणार आहे, सुरुवात स्वतःचं ओन मॅन्युफॅक्चरिंग करताय काही, बरोबर, काही ट्रेडिंग करता फक्त बाय ऍडिंग युअर ओन कॉस्ट, जस्ट ट्रेड, एखाद्या ठिकाणी तुम्ही विकत घेताय ते होलसेल मध्ये, आणि बाय ऍडिंग युअर प्रॉफिट यू आर सेलिंग इट टू नेक्स्ट कस्टमर, दॅट इज ट्रेडिंग. or you are giving some service as a diploma engineer, whether you are doing this
टाईप ऑफ बिझनेस, तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग करताय का ट्रेडिंग करताय का सर्व्हिस करताय, त्यावर तुम्हाला कुठल्या मशीन लागणार, कुठले प्लांट लागणार आहे, बरोबर, ते ठरणार आहे. देन प्रोसेस ऑफ प्रोडक्शन, त्याच्यावर कॅपिटल जास्त लागणार आहे का लेबर इंटेन्सिव्ह. काही ठिकाणी काय होतं, तुमच्या प्रोसेस ऑफ प्रोडक्शन कशी असते, काही ठिकाणी तुम्हाला कॅपिटल जास्त लागतं, भांडवल जास्त लागतं. And in some things you are requiring some labor intensive things. 1 minute, student, just wait. Students, so this provision of physical facility will depend upon your size of the firm, nature of business, then process of production. So all these things are very important. Then in this physical facility मध्ये काय काय असणार आहे, availability of fund, relative cost and effect on productivity, availability of spares काय लागणार तुम्हाला, मेंटेनन्स सर्व्हिसेस काय लागणार आहे, स्किल्स ऑफ ओन वर्कर्स, तुम्ही जे वर्कर घेणार आहे त्यांच्याकडे काय स्किल लागणार आहे, दॅट इज युअर प्रोव्हिजन ऑफ फिजिकल फॅसिलिटी. देन प्लांट लेआउट. आता प्लांट लेआउट काय असतं, सपोज तुम्ही एखादी फ्लॅट घेताय, बरं, यू आर टेकिंग सम वन न्यू फ्लॅट, त्या न्यू फ्लॅट मध्ये कुठल्या प्रकारचं तुमचं लेआउट असणार आहे, बरं, एंट्रन्स कुठल्या दिशेला आहे तुमचं, देन व्हॉट इज द लोकेशन ऑफ द किचन, व्हॉट इज द लोकेशन ऑफ युअर डायनिंग टेबल, or what is the location of your hall. So all these things are very important in layout. Now this arrangement of physical facility, just like in company also, company मध्ये सुद्धा, कंपनी मध्ये इनपुट म्हणजे what is the एंट्री साइज, वर्कर्स कुठल्या ठिकाणी एंट्री करतायत, सिक्युरिटी केबिन कुठल्या ठिकाणी, व्हॉट इज द स्टेज ऑफ मॅनेजरिंग, मॅनेजरिंग कुठल्या ठिकाणी होतं तिथं, क्वालिटी कुठल्या ठिकाणी होतं, दॅट इज ऑल दिस अरेंजमेंट ऑफ फिजिकल फॅसिलिटी is called as a planned layout. फिजिकल फॅसिलिटी आपण कुठल्या प्रकारे ठेवतो, म्हणजे इन सिंपल लँग्वेज, प्लॅन्ड लेआउट इज द अरेंजमेंट फॉर नेसेसरी कंडिशन्स, बरोबर, वर्किंग करताना कुठल्या ठिकाणी प्रोडक्शन होतं, कुठल्या ठिकाणी इन्स्पेक्शन होतं, कुठल्या ठिकाणी पॅकिंग होतं, कुठल्या ठिकाणी डिस्पॅच होतं. सो ऑल दिस फॅसिलिटी ऑफ द फिजिकल इज कॉल्ड एज अ प्लॅन्ड लेआउट. सो गुड लेआउट इज इसेन्शियल फॉर इफिशियंट अँड इकॉनॉमिकल ऑपरेशन. चांगल्या प्रकारचं जर लेआउट असेल, so that is very essential for economical as well as efficient operations. It helps in reducing the cost, बरोबर, प्लांट लेआउट मध्ये काय होतं, कॉस्ट रिड्यूस होते and efforts of material handling also, बरोबर, मटेरियल हँडलिंगचे जे काही एफर्ट असतात ते कमी होतात. It also saves in inventory and space. So plant layout is very important, proper placement to ensure smooth flow of material. So it is a very good layout will naturally enables to smooth flow of material. Then layout should be flexible and adapt itself to changing conditions to avoid delays in production process. So layout must be flexible. So that is plant layout. बरं, लोकेशन जसं महत्वाचं होतं, तुम्हाला फ्लॅट कुठल्या ठिकाणी घ्यायचा आहे, त्यानंतर फ्लॅटचं लेआउट कशा प्रकारचं आहे, त्याप्रमाणेच कंपनीमध्ये
लोकेशन कसं आहे कंपनीचं आणि कंपनीचं लेआउट कशा प्रकारे आहे ते सुद्धा खूप महत्वाचं आहे. देन इन द नेक्स्ट पार्ट इंटरनल ऑर्गनायझेशन कशा प्रकारचं आहे बरोबर. क्रिएशन अँड डेव्हलपमेंट ऑफ इंटरनल स्ट्रक्चर, डिपार्टमेंटेशन इज देअर, प्रोडक्शन कुठे, फायनान्स कुठे, मार्केटिंग कुठे, दॅट इज इंटरनल ऑर्गनायझेशन. ऑथॉरिटी रिस्पॉन्सिबिलिटी काय देणार तुम्ही, अकाउंटेबिलिटी कशा प्रकारची, फॅसिलिटीज इफिशियंट ऑपरेशन्स, अवॉइड्स डुप्लिकेशन, प्रमोट्स mutual cooperation and coordination. So that is internal organization part. Then personal things, need of the people or human capital. बरोबर किती तुम्हाला एम्प्लॉय लागणार, तुम्हाला बरोबर एम्प्लॉयर्स किती लागणार, तुम्हाला वर्कर्स किती लागणार आहे, कशा प्रकारचे वर्कर लागणार आहे. ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग, तुम्हाला माहिती आहे HR डिपार्टमेंट कुठल्या कंपनीमध्ये, आता तुम्ही डिप्लोमा पूर्ण आला तुमचा, एखाद्या मोठ्या कंपनी तुम्हाला ऍप्लिकेशन करायचं आहे बरोबर, यू हॅव टू अप्लाय फॉर एनी कंपनी, देन यू हॅव टू गिव्ह दिस ऍप्लिकेशन टू दॅट HR पर्सन ओनली. Human resource person. The human resource persons are the persons who are having this authority to whose person, कोणत्या पर्सन तुम्हाला एम्प्लॉयमेंट ठेवायचे बरोबर. HR पर्सनला ऑथॉरिटी असते कुठल्या माणसांना कामावर ठेवायचं, कुठल्या माणसांना कामावर नाही ठेवायचं. सो दॅट ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग, नंबर अँड टाइप्स ऑफ एम्प्लॉईज, प्रोक्युरमेंट कशा प्रकारची करायची, डेव्हलपमेंट कशा प्रकारची, व्हॉट इज द मोटिवेशन. सो ऑल दीज थिंग्स आर डन बाय दिस पर्सनल थिंग्स. प्रॉपर कॉम्पिटिशन, compensation and non-financial incentive for maximum contribution towards organization goal. That is personal things are there in any company. Then last point is the launching of the enterprise. No, not last, the launching of the enterprise, completion of physical, organizational and financial aspects, final launch of the enterprise. बरोबर, हे सगळ्या गोष्टी तुमच्या पूर्ण आल्या. लोकेशन झालं, लेआउट झालं, फायनान्शियल थिंग झाल्या, इंटरनल पार्ट झाला. Then you have to launch the your organization, your enterprise. So these are the number of parts for any business. बरोबर. नंतर पुढच्या पार्ट मध्ये आपल्याला काय, जनरेशन ऑफ बिझनेस आयडिया. बरोबर, मग पुढच्या लेक्चरला आपण बघूया का बिझनेस आयडिया कशा प्रकारे जनरेट करता येतात आपल्याला, व्हॉट आर द सोर्सेस ऑफ बिझनेस आयडिया. बरोबर, दॅट इज द सेकंड पार्ट. हा सेकंड चॅप्टर मधले पॉईंट काही ते आपण पुढच्या वेळेस बघूया. बरोबर, आज आपण बेसिकली एंटरप्रेन्योरशिप काय आणि एंटरप्रेन्योरशिप काय हे थोडक्यात बघितलं. अगेन आय एम रिव्हर्सिंग सम पार्ट. So today we are concentrated on these two basic terms called as entrepreneur and entrepreneur. आतापर्यंत जे आपण शिकत होतो ते एंटरप्रेन्योरशिप होतं बरोबर. उद्योजकता काय, एंटरप्रेन्योरशिप शिकत होतो आपण, E. But what we have studied today, that is I, entrepreneur. That is the internal part of the organization. So operates within the existing firm. ते ऑलरेडी जी कंपनी सेटअप आहे, ते ऑलरेडी सेटअप कंपनीलाच तो एक भाग आहे, दॅट इज एंटरप्रेन्योर. He does not brings out a new venture. काही नवीन कंपनी सुरुवात करायची नाही. As an entrepreneur, he does not start the new company. He is the internal part of that organization. He doesn't require any funds to arrange. The company manage itself. He is the top level executive. बरोबर, कंपनीचे जे टॉप लेवल एक्झिक्युटिव्ह, डायरेक्टर झालं, then managing director or maybe some directors are there. So that is he is the top level executive and he is not the owner of the firm, just like entrepreneur. As an entrepreneur, we are the owner of the firm, but entrepreneur is the not owner. He is the top level executive. He assumes less risk as compared to entrepreneurship. त्याला कमी रिस्क आहे कारण he is not managing some finance, company itself financing. So as entrepreneur he assumes more risk, but entrepreneur assumes less risk in the startup of the company. So that is entrepreneurship. And entrepreneurship मध्ये ऑलरेडी आपण क्वालिटीज बघितले आतापर्यंत. इनोव्हेशन काय आहे, डिझायर टू अचीव काय आहे, स्टार्ट रिस्क टेकिंग काय आहे, एनर्जेटिक मदत, हाय लेवल ऑफ एनर्जी अँड स्टॅमिना फॉर हार्डवर्क, विजन काय, ॲबिलिटी टू लुक बियॉन्ड द प्रेझेंट, आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग असलं पाहिजे त्या एंटरप्रेन्योरकडे. ऑर्गनायझिंग स्किल्स, ॲबिलिटी टू मोबिलाइज अँड कॉर्डिनेट द रिसोर्सेस. जे काय रिसोर्सेस आहे त्याच्याकडे सेपरेटेड, त्या रिसोर्सेसला ऑर्गनाइज करता आलं पाहिजे इफिशियंटली. अँड रिस्पॉन्सिबिलिटी, सेन्स ऑफ पर्सनल रिस्पॉन्सिबिलिटी. So that is the entrepreneurship. So entrepreneurship is very important, as well as entrepreneurship is also important. So students, today we have completed this first chapter. बरोबर, आज आपण फर्स्ट चॅप्टर पूर्ण केला. फर्स्ट चॅप्टर मध्ये आपण काय काय बघितलं थोडक्यात बघू पुन्हा. फर्स्ट चॅप्टर इज entrepreneurship development concept and scope. In that entrepreneurship development we have studied the basic qualities of an entrepreneur. बरोबर, बेसिक क्वालिटी बघताना आपण आधी काही एंटरप्रेन्योरशिपचा अभ्यास केला. बरोबर, काही एंटरप्रेन्योरचा अभ्यास केला. त्या पीपीटी मध्ये आपण साधारण 20-21 एंटरप्रेन्योर बघितले होते वेगवेगळ्या फील्ड मधले.
त्यांनी कशा प्रकारे शून्यातून सुरुवात केली त्यांच्या एंटरप्रेन्योरशिप ते बघितलं. त्यानंतर पुढच्या पार्ट मध्ये आपण ट्रेड्स ऑफ अ सक्सेसफुल एंटरप्रेन्योर, त्या सक्सेसफुल एंटरप्रेन्योरच्या क्वालिटी कुठल्या आहेत ज्या मला आत्मसात करता येईल तो भाग बघितला. त्यानंतर पुढच्या पार्ट मध्ये आपण एंटरप्रेन्योरशिप स्कोप इन लोकल अँड ग्लोबल मार्केट, त्या एंटरप्रेन्योरशिपचा लोकल मार्केटमध्ये कशा प्रकारचा सेटअप आपण ऑलरेडी बघतो आपण आजूबाजूला इन युअर लोकल मार्केट. बट ऑन द अदर हँड ग्लोबल मार्केट जेव्हा मला जायचंय बरोबर, ग्लोबल मार्केटमध्ये सुद्धा स्कोप कसा आहे त्या एंटरप्रेन्योरचा बघितला. आज आपण एंटरप्रेन्योरशिप आणि इंटरप्रेन्योरशिप बघितले. that entrepreneurship is very important for any internal part of the business पण. बरोबर त्या बिझनेस मध्ये ऑलरेडी एक काय आहे तो बऱ्याच वर्षापासून काम करतो तो, त्या कंपनीचाच एक्सपिरियन्स घेऊन काहीतरी नवीन पार्ट सुरू केला तुम्ही इन दॅट कंपनी ओनली, दॅट इज एंटरप्रेन्योरशिप. बरोबर ते बघितलं आपण. आणि आपण तीन प्रकारचे एंटरप्राइज शिकलो. स्टुडंट, मॅन्युफॅक्चरिंग एंटरप्राइज, सर्व्हिस एंटरप्राइजिंग, देन ट्रेडिंग एंटरप्राइज. त्यानंतर आज लास्ट स्टेप मध्ये आपण स्टेप्स इन सेटिंग अप बिझनेस, बिझनेस कसा सुरू करायचा त्याच्या काही स्टेप्स बघितलं. मग पुढच्या लेक्चर पासून नेक्स्ट लेक्चर वी स्टार्ट द सेकंड युनिट दॅट इज एंटरप्रेन्युअल ऑपॉर्च्युनिटीज अँड सिलेक्शन प्रोसेस. तुम्हाला एंटरप्रेन्युअल ऑपॉर्च्युनिटी कुठल्या प्रकारच्या असू शकतात ऍज अ बिझनेसमॅन, व्हॉट आर द डिफरंट एंटरप्रेन्युअल ऑपॉर्च्युनिटीज विथ यू. मग त्या एंटरप्रेन्युअल ऑपॉर्च्युनिटी काय काय आणि ते सिलेक्ट कशा करायच्या ऍज अ स्टार्टअप, तुम्हाला कशा प्रकारचा बिझनेस सिलेक्ट करायचा आहे सो दॅट यू कॅन स्टार्ट युअर ओन युनिट. ते आपण पुढच्या लेक्चर पासून सुरू करू सेकंड युनिट. इज इट क्लिअर स्टुडंट्स? आज आपण फक्त एंटरप्रेन्युअर आणि इंटरप्रेन्युअरचा बेसिक डिफरन्स बघितला आणि हाऊ टू सेट अप अ बिझनेस त्याच्या काही स्टेप्स बघितले आपण वन बाय वन. सो इज इट क्लिअर स्टुडंट्स? इन द नेक्स्ट लेक्चर वी स्टार्ट विथ द सेकंड युनिट दॅट इज एंटरप्रेन्युअरशिप ऑपॉर्च्युनिटीज अँड सिलेक्शन प्रोसेस. सो इज देयर एनी क्वेश्चन स्टुडंट्स? दोन तुम्हाला मी ऑलरेडी असाइनमेंट पण दिलेले आहे प्रॅक्टिकलवरच्या, त्या सफारी रिवाइज करतो मी. फर्स्ट इज द समरी ऑफ अ बिझनेस इंडिकेटिंग हिज ओल्ड माइलस्टोन अचिव्हमेंट. आणि सेकंड मागच्या लेक्चरला जे बघितलं मागच्या प्रॅक्टिस सॅटर्डेला आपण बघितलं तर आपल्याला वी हॅव टू स्टार्ट सम ओन स्वॉट अनालिसिस, आपलं स्वतःचं स्वॉट अनालिसिस करता आलं पाहिजे. बरोबर कशासाठी स्वॉट अनालिसिस केलं आपण? बाय अरायव्हिंग ॲट अ टू स्टार्ट अ बिझनेस, मग कुठल्या प्रकारचा बिझनेस करायचा आहे तो मला प्रॉडक्ट फायनल करता आला पाहिजे. सेकंड स्वॉट अनालिसिस मध्ये बघितलं आपण. बरोबर पुढच्या लेक्चरला आपण सेकंड सुरू करू. सो इज देयर एनी क्वेश्चन स्टुडंट्स? काय विचारायचं कोणाला? हॅलो स्टुडंट्स, is there any problem for today's part? Hello sir. Yes. Sir, second assignment आवाज नाही येत. हॅलो स्टुडंट, स्पीक लाऊडली. सर सेकंड असाइनमेंट मध्ये कसली इन्फॉर्मेशन लिहायची? स्मॉट अनालिसिस मध्ये कसली इन्फॉर्मेशन लिहायची सेकंड असाइनमेंट? स्वॉटची इन्फॉर्मेशन लिहायची. स्वॉट अनालिसिस कशा प्रकारे करतो म्हणजे तुमची इंडिव्हिज्युअल इन्फॉर्मेशन लिहायची. स्वॉट अनालिसिस काय आहे ते पहिले दोन पानावर लिहिलं का स्वॉट अनालिसिस पूर्ण काय आहे, त्याचं एम काय आहे, कसं करायचं. त्यानंतर स्वतःचं स्वॉट अनालिसिस करायचं आपल्याला. माझ्या स्ट्रेंथ काय, माझे विकनेस पॉईंट काय, माझ्यासाठी काय ऑपॉर्च्युनिटीज आहे, मी कुठल्या प्रकारचा सॉफ्टवेअरचा क्लास केला पाहिजे, कुठल्या प्रकारचं मी इंटरप्रेन्योरशिप मी करू शकतो कशा प्रकारचा, माझ्यासाठी काय काय ऑपॉर्च्युनिटी असणार आहे, माझ्यासाठी थ्रेट काय काय. बरोबर दॅट व्हॉट आर द थ्रेट पॉईंट फॉर मी. स्वतःचं स्वॉट अनालिसिस करायचं आहे. म्हणजे पहिल्या दोन पेजेसवर तुमचं पहिल्या दोन पेजेसवर स्वॉट अनालिसिस काय आहे, त्याचे एम्स काय आहे, नीड काय त्याची ते लिहायचं आहे. नंतर थर्ड आणि फोर्थ पेजवर स्वतःचं स्वॉट अनालिसिस करायचे. स्वतःची स्ट्रेंथ काय, स्वतःचे विकनेस पॉईंट काय, स्वतःसाठी ऑपॉर्च्युनिटी काय, व्हॉट आर द थ्रेट्स फॉर मी. आणि लास्ट पार्टला मग एका बिझनेससाठी तुम्हाला टू अराइव्ह ॲट अ ओन बिझनेस, मग स्वतःचं स्वॉट अनालिसिस केल्यानंतर मी कुठल्या प्रकारचा बिझनेस करू शकतो. तुमच्या मायक्रोप्रोजेक्टच्या ग्रुपवर करायचं समजा 3-4 जणांना मिळून कुठल्या प्रकारचा बिझनेस सुरू करू शकतो आम्ही. तो शेवटच्या पार्टमध्ये तुम्ही तो अराइव्ह ॲट अ बिझनेस कुठल्या प्रकारचं मॅन्युफॅक्चरिंग करू शकतो का, सर्व्हिसिंग करू शकतो मी, काही ट्रेडिंग करू शकतो मी. बरोबर कळलं का स्टुडंट? हॅलो हो सर. सगळ्यांना समजलं असेल. अजून कोणाला विचारायचं का? Is there any question student before completing the lecture? Hello student, you can ask. Feel free to ask. No, sir. Yes. If there is no question, so shall I end the meeting? Yes student. If there is no question, so you can end up your meeting. Thank you and take care. Student, you can end up the meeting. Thank you.